आपण सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. या मॅचचा आनंद व्यासपीठावरून घ्या. तर जाऊ मॅचच्या दिशेने जिथे पहिल्या सत्राला सुरुवात झाली. एकंदरीत एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर आहेत अतिरिक्त स्वरूपामध्ये. यावेळेस पलटी स्ट्रोक खेळायचा होता. वेगवान चेंडू यावेळेस हाताला गेलाय आणि त्याचं कारण बनलंय डॉट चेंडू. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर अतिरिक्त स्वरूपामध्ये या 2 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अथर्व चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस वेग होता, थोडंसं चेंडू खाली राहिला आणि त्याचंच कारण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू. डावखोऱ्याचा हा गोलंदाज लाईन लेंथ चांगली हाताळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तुमच्याकडे लाईन लेंथ चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे सीमा लगत. चांगला झेल, कम्मालीचा झेल इथे मात्र पकडला गेलाय आसिमच्या माध्यमातून. माझा हात जगन्नाथ. विकेटचं पतन. काय झेल पकडलाय, जणू काय चेंडू हाताला चिपकलाय. सीमा लगत हा क्षेत्ररक्षक उभा ठाकला होता आणि एका हातामध्ये झेल पकडलाय. एफर्ट खूप महत्त्वाचे असतात मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा तुम्ही मेहनत कराल तेव्हा तुम्हाला यश येईल आणि मेहनत खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली क्षेत्ररक्षक माध्यमातून. विकेटचं पतन पाहायला मिळालं. स्ट्रोक चांगला होता परंतु उंची जास्त गाठली गेली. पहिल्या विकेटचं पतन करण कासार डगआउटच्या आश्रयाला. विनायक मोरे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तर मात्र विनायकांनी लवेशला इथून भागीदारी निर्माण करावी लागेल. विकेट जरूर गमावले गेले दोन्ही अंकावर. मात्र परिस्थिती कशी असू द्या, परिस्थितीतून मात्र तुम्हाला वाट काढावी लागते. इथून मात्र धावा जोडाव्या लागतील. धावसंख्या चांगली उभा राहायची असेल तर मात्र पार्टनरशिप एक फॅक्टर बनू शकतोय. परंतु ज्या पद्धतीने अथर्वने गोलंदाजी केली, कमालीची गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. 2च धावा खर्च केल्यात. मोठी विकेट करण कासारला मात्र माघारी परतवले गेले. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अपील जोरदार पाहायला मिळाली परंतु पंच आमचे आपल्या निर्णयावर ठाम. कुठलाही संपर्क नाहीये. डॉट चेंडू. एकंदरीत आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता यावेळेस ऑन साइडला टर्न करत असताना प्रोटेक्शन आहे आसिम सीमा लगत. यावेळेस काय घडलंय, चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता हा येतोय नशिबाचा चौकार. तर आपण पाहतोय व्यासपीठावर जयरामजी भोईर साखरोली तसेच नरेश पाटील सुपेगाव यांचं शुभ आगमन. आपलं सहर्ष स्वागत. तर आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान, शाही सन्मान करत आहोत. उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. जयरामजी भोईर साखरोली यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी दरेंजी पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. अतिथी देवो भव आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान, मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. या स्पर्धेचे आयोजक, प्रायोजक, नियोजक एवन जोडीचे हे दयानंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत शुभ सन्मान.
खूप खूप धन्यवाद जयरामजी भोईर, आपण व्यासपीठावर उपस्थित राहिलं, व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर उपस्थित आहेत नरेश पाटील सुपेगाव यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा विनंती करतोय. धनंजय पाटील, आपण यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथून मात्र कंप्लीट करायचा आहे. आपण पाहतोय नरेशजी पाटील सुपेगाव यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करत आहोत. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक आहे पुष्पगुच्छ, आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान देऊन त्यांचा मान सन्मान, शाही सन्मान आपण इथे कंप्लीट करत आहोत. खूप खूप धन्यवाद नरेशजी पाटील, आपण उपस्थित राहिलात, या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या, त्यानंतर एक मोठा फटका पाहायला मिळाला, 6 धावा. धावसंख्या फलकावर आहे 14. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 14 धावा फलकावर. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर लवेजच्या बॅटमधून येणारा हा पहिला ब्लास्ट, पहिला षटकार. जरूर करण कासार माघारी परतलाय, परंतु हे बॅटर चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत. करणचा पुढील चेंडू, यावेळेस चेंडू हवेत आहे, लांबी गाठली गेली. आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा धमाका ब्लास्ट, मनसे षटकार 6. 6 धावेने धावफलक पुढे जात असताना, भरारी घेत असताना 20 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. आणि एकंदरीत बॅक टू बॅक 2 बिग हिट पाहायला मिळत आहेत. लवेजच्या बॅट मधून येणार हे ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी अगोदरच म्हटलं होतं, जरूर करण कासार माघारी परतलाय, परंतु यानंतर पार्टनरशिप निर्माण करावी लागेल, आणि ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही बॅटर करत असताना विनायक आणि लवेश. करणच्या विरोधात हल्ले चढवले गेलेत. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 14 खर्च केले आहेत. यावेळेस पुढे सरसावून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, अपयश आलं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, त्याचंच कारण बनलं डॉट चेंडू. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, मार्गस्थ 20 धावा फलकावर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता, जोरदार अपील पाहायला मिळाली, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, डॉट चेंडू. एकंदरीत षटकाची सुरुवात झाली, पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्या, त्यानंतर बॅक टू बॅक 6 धावा, 2 बिग हिट पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू, वार पलटवार तुम्हाला सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, यावेळेस उचली घेणारा चेंडू, बाकीचा काम केलं यष्टीरक्षकानं डॉटच्या स्वरूपामध्ये. आणि ते मात्र दुसऱ्या षटकाला होतीये समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 20-20. एकंदरीत आपण विचार केला तर पहिलं षटक अथर्वने हाताळलं होतं, 6 धावा खर्च केल्या. दुसरं षटक महागडं ठरलंय, पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा खर्च केल्या होत्या, मात्र नंतरचे 3 चेंडू पाहिले तर डॉट हाताळले गेलेत. लाईन लेंथ चांगली राहिली अंतिम 3 चेंडूवर. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत, अनुभवी गोलंदाज RCC पारे टीमचा आपण विचार केला तर. आणि महत्वपूर्ण षटक, तिसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर समोर असेल बॅटर विनायक मोरे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू कॅमेरा एंड कडून, यावेळेस खोलवर टप्प्याचा ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चालला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, इथे मात्र कलेक्शन चुकीचं राहिलंय. जर कलेक्शन चांगलं झालं असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु पलकावर या 2 धावा ऍड केल्या जातील, जोडल्या जातील. धावसंख्या 2च्या बढतीनं पुढे जात असताना 22.
क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं नाहीये. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. 22 धावा पलकावर आहेत. एकंदरीत अजून 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधील एकंदरीत 40 पेक्षा जास्त धावा जोडावे लागतील. एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकतोय. परंतु या मैदानाचा आपण विचार केला तर 45 पेक्षा जास्त धावा एक चांगलं टोटल. यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत, उद्घोषणा करतायत. हा चेंडू वाईड आहे, म्हणजे अतिरिक्तचा बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 23 धावा पलकावर. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक मार्गस्थ. यावेळेस जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोरची विकेट मिळते गोलंदाजाला अनिकेतला. विनायक मोरे परतेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. ज्या पद्धतीने पाहिलं तर मिडल स्टंपवर चेंडू होता, ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता आणि तिथेच मात्र पकडलं गेलं. पंचांनी हेरलं गेलं आणि चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. नामांकित पंच विक्रमजी नाईक सर, मॅन फ्रॉम कारिवली. धावसंख्या आपण पाहतो 23 या अंकावर. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय हितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनायक परतला गेलाय. पहिल्या विकेटसाठी पाहिलं तर करण कासार माघारी परतला. त्यानंतर विनायक मोरे दुसऱ्या विकेटसाठी माघारी परतलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय हितेश. यावेळेस चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा, म्हणजेच मिळतील या 5 धावा. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू एसटी रक्षकाकडून झाली चुकी आणि चेंडू सरळ निघून गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. धावसंख्या 5च्या बढतीनं पुढे जात असताना 28-28. आता मात्र फलकावर चांगलं टोटल दिसू लागलंय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. गडी रिजन मध्ये चेंडू निघून गेला 1 धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं 29-29. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकताय. जेसीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरात पोहोचवली जाते. नीट अँड क्लीन प्रक्षेपण आपण पाहू शकताय या स्पर्धेचं. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा तेवढा कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नव्हता. नॉन एंडकडे फेकी झाली, परंतु कॉलिंग चांगली राहिली. त्याचंच कारण बनलंय एक सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना 30 या अंकावर जाऊन पोहोचलं गेलंय. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल तिसऱ्या षटकातील. यावेळी चेंडू हवेत आहे, लांबी गाठली जाईल का? 2 क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार. हाय षटकार 6. काय स्ट्रोक केला गेलाय, पूर्णपणे ताकद जोखली होती या फटक्यामागे आणि सरळ चेंडूला पाठवलं होतं लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर षटकाराकरिता. 6 धावेने धावफलक पुढे जात असताना भरारी घेत असताना 36-36.
दरम्यान निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा फलकावर आहेत. थोड्याच वेळात सन्माननीय करण जाधव पडगा दयानंद पाटील जींचे मेहुणे आहेत त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्यासोबत मनीषजी सांभरे वाफाले यांचं सुद्धा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात त्यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा फलकावर. पहिल्या ओव्हरचा आपण विचार केला तर 6 धावा खर्च केल्या अथर्वने. दुसऱ्या षटकामध्ये 14 खर्च केल्या करणने. अनिकेत मागणा ठरलाय 16 धावा त्याने खर्च केल्या. एकंदरीत अल्लाह पाहिला तर उंच उंच होत असताना 6, 14, 16 तर मात्र अंतिम षटकामध्ये किती धावा येतील? 16 पेक्षा जास्त धावा येतील की पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या त्या धावा तुम्हाला फलकावर पाहायला मिळतील. जर तरला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. तुमचं कौशल्य, तुमची मेहनत, कष्ट, जिद्द खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये मोजली जाते. ती जिद्द मात्र 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून कशी केली जाईल गोलंदाजी की बॅटर मात्र ज्या पद्धतीने आतापर्यंत आलेख उंचावला गेलाय त्या पद्धतीचा आलेख अंतिम षटकामध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय लवेश सलामवीर आपण चांगली बॅटिंग राहिली. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. एस्टॅनच्या वरून जाणारा हा टॉर्च चेंडू पाहायला मिळालाय. मयूरचा च्या पद्धतीने पाहिला तर वेग होता. फलंदाजाला ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. मयूर पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे अशी उद्घोषणा करतायत. म्हणजेच एक अतिरिक्त बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं 37. तुषार शेलार यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2025 मध्ये. दरम्यान डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत या षटकामध्ये आपल्याला डॉट वाईट डॉट म्हणजे एकच धाव खर्च केले. 2 चेंडू टाकत असताना गोलंदाज मयूर. गोलंदाज पुण्याच्या एकदा. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. पंच आमच्याकडे वळतायत, इशारा करतायत. वाईट बॉल. तर पंचांसाठी विनंती असेल आपण 2 मिनिटं खेळ थांबवायचं. आमचे प्रमुख अतिथी व्यासपीठाकडे येत आहेत. आदरणीय सन्माननीय करण जाधवजी पडगा दयानंद पाटील यांचे मेहुणे आहेत. त्यांच्या सोबत आपण पाहतोय मनीष सांभरे वाफाले यांचा शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. दरम्यान पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉलचा अतिरिक्त बनणार राहिलाय. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 39. तर आपण पाहतोय शुभ आगमन होत असताना व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय करण जाधव पडगा दयानंद पाटील यांचे मेहुणे आहेत. त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय व्यासपीठाकडे. त्यांच्या सोबत आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय मनीष सांभरे वाफाले यांचा शुभ आगमन आपल्याला व्यासपीठावर होत असताना सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. त्या दरम्यान आपण पाहतोय विकेटचं पतन झालंय. हितेश माघारी परतला गेलाय. 7 धाबा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या. रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट गमावली गेली. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तेजस.
पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग राहिली होती तेजस ह्या बॅटरची. आणि ह्या मॅचमध्ये पाहिलं तर आतापर्यंत बॅटिंग चांगली पाहायला मिळते. लवेश हा बॅटर 2 विकेट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. गोलंदाज मयूर पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर न्यू बॅटर समोर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. पंच आमच्याकडे वळतायत. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत भरपूर साऱ्या. आतापर्यंत 4 वाईड हाताळले गेलेत. 4 अतिरिक्त धावा अंतिम षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि त्याचंच कारण 41 धावा फलकावर. यावेळेस एसटी रक्षकाकडून चुकी. चेंडू फाईन क्षेत्रामध्ये निघून चाललाय आणि पंचांचा इशारा आलाय. बाईकच्या स्वरूपात मिळतील या 4 धावा आणि त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा. मिळतील 5. एकंदरीत या षटकामध्ये आपण विचार केला तर आतापर्यंत 9 धावा या त्याच्या स्वरूपामध्ये आल्यात. 5 वाईट 4 बाईज आणि एकंदरीत बॅटच्या साहाय्याने 1च धाव आली. लाईन लेंथ चांगली राहिली नाही या ओव्हरमध्ये. अंतिम षटकाकरिता धुरा सोपवली होती मयूर या गोलंदाजावर. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अशा पद्धतीने पाहिलं तर अंतिम 3 चेंडूवर कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. 47 टोटल पाहायला मिळते. सेकंडला आपण पाहतोय तेजस. यावेळेस काय घडलंय. चेंडू सरळ एस्टावर आदळलाय. फर्निचर उद्ध्वस्त होत असताना विकेटचं होईल पतन. तेजसला जावं लागेल मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला. च्या पद्धतीनं पाहिलं तर फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या होत्या आणि तेच बघितलं गोलंदाजानं आणि एस्ट्या वाकवल्या. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. राज मैदानाच्या आतमध्ये जात असताना स्ट्राईक एंडला सज्ज होईल. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ह्या 2 चेंडूवर अजून एखादा मोठा फटका आला तर 50 पेक्षा जास्त धावा फलकावर होऊ शकतात. 47 आतापर्यंत जोडल्या गेल्यात. एक चांगलं टोटल. गोलंदाज मयूर. यावेळेस चांगला स्ट्रोक. बॅट आणि चेंडूचा संपर्क. तेव्हाच मोरलेली होती 6 धावेची. हा आलाय धमाका ब्लास्ट. मनसे षटकार 6. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकद झोकली होती आणि चेंडूला सरळ पाठवलं होतं कॉकॉर्नरच्या दिशेमधून सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. षटकाराच्या बढतीनं धावफलक भरारी 50 पार करत असताना 53 या आकड्यावर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. राज मैदानात आला आणि राज मैदानात पाहायला मिळतोय. यावेळेस पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. अतिरिक्त भरणार राहिलाय. धावसंख्या 54 आणि हे षटक खूप लांबलं गेलंय. 11 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. यावेळेस अंतिम चेंडूवर दांडी गुल. फलंदाज आउट. विकेटचं बदन. एकंदरीत पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. 54 धावा फलकावर लावण्यात यश आलंय. देवांश 11 रामोडी टीमने बनवल्या 54. 55
तर 54 धावा फलकावर लावण्यात यश आले. 55चा टार्गेट. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल टीम RCC पारे. परंतु RCC पारेला कमी लेखून चालणार नाही. त्यांच्याकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत. असीम, अनिकेत हे चांगले बॅटर आहेत. अपेक्षा असतील पाठराख्यांची या 55 धाव्यांचा चेस चांगल्या पद्धतीने होईल. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर लवेशने चांगली फलंदाजी केली. एकंदरीत त्याच्या बॅटमधून 15 धावांची केली राहिली. त्यानंतर करण कासार लवकर बाद झाला. विनायकच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान राहिलं. हितेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 7 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अंतिम क्षणाला तेजस त्याच्या माध्यमातून धावा पाहायला मिळाला आणि राज मैदानात आला. राजनं पहिल्याच बॉलवर षटकार खेचत 6 धावा शेवटच्या चेंडूवर बाद झाला आणि टोटल फलकावर 54 धावांचं उभं करण्यात यश आलं देवांश इलेव्हन रामवाडी या टीमला. तर मात्र 55 धावांचं मोठं टोटल चेस करावं लागेल RCC पारे टीमला. एकंदरीत आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये आई गावदेवी साखरोली टीम उभी ठाकली आहे. या दोन्ही संघामधून कोणता संघ क्वालिफायर मॅच मध्ये उभा ठाकेल? देवांश इलेव्हन रामवाडी की RCC पहारे? सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय असीम, तर नॉन स्ट्राइक एंडला करण. उजव्या हाताचा फलंदाज असीम तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज करणला आपण पाहतोय. ही सलामीची जोडी. जर आपण भारतीय क्रिकेट टीमच्या माध्यमातून पाहिलं तर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही सलामीच्या आघाडीची जोडी. त्यानंतर रोहित शर्मा, शेखर धवन उजव्या हाताचे डावक्यात त्याचे हे बॅटर आपल्याला सातत्याने पाहायला मिळायचे. त्याच पद्धतीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते असीम आणि करण. मात्र त्या जोडीनं या मॅचमध्ये या इनिंगमध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील. 55चा चेस गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. राज हा गोलंदाज. पहिलं षटक वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. गुडलेनला पडल्यानंतर उचली घेत असताना बाकीचं काम केलं यष्टीरक्षक निर्धावच्या स्वरूपामध्ये. करण कासारला आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक उचली घेणारा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये. चांगली लाईन लेंथ हाताळली जाते. ज्या पद्धतीने पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि फलंदाजाला समजले नाही ते दोन्ही चेंडू. परंतु चांगली पुस्तके वाचावी लागतात तेव्हा मात्र ती समजतात. इथे मात्र बघावं लागेल कोणती लाईन हाताळली जाते. त्या पद्धतीचं मात्र स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील या बॅटरला. यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक चांगला चेंडू आणि त्याचंच उत्तर बनलंय डॉट चेंडू. ज्या पद्धतीने पाहिलं तर लाईन लेंथ तुमच्याकडे चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतोय. आणि हे 3 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज राज. आता मात्र अधिराज्य गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू निघून जाईल डॉट स्वरूपामध्ये. कमालीची बॉलिंग करत असताना राजला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जरूर विकेट मिळाली नसेल
परंतु गोलंदाजी कमालीची होते मैदानाच्या आतमध्ये. तुमच्यामध्ये क्षमता असणं गरजेचं आहे, परंतु तुमचा प्रयत्न, सातत्य, धाडस मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागतोय. तेच प्रयत्न या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कुठलीही धाव नाहीये, म्हणजेच आतापर्यंतचे 5 चेंडू निर्धाव राहिलेत. मात्र शेवटचा चेंडू निर्धाव राहील का? या स्पर्धेतली पहिली मिडल ओव्हर हाताळली जाईल का? याचं उत्तर मात्र या चेंडू नंतर आपल्याला मिळेल. परंतु कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 5 चेंडू आतापर्यंत समजले नाहीत बॅटर असीमला. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती, परंतु या मॅच मध्ये अपयश आलंय. यावेळेस काय घडलंय? निर्धाव चेंडू आणि पहिलं मिडन षटक हाताळलं गेलंय. धन्यवाद. तर पहिली ओव्हर कमालीची राहिली आहे, परंतु पहिलं षटक अप्रतिम राहिले. परंतु 2 धावांची पेनल्टी देवांश 11 रामोडी टीमला असेल, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. तुम्हाला पोशाख हा एकच कलरचा राहिला पाहिजे. ब्लॅक कलरची ट्रॅक असेल तर सर्वांची ब्लॅक कलरची पाहिजे, परंतु एक क्षेत्ररक्षकाची ब्लू कलरची ट्रॅक आहे, त्या कारणास्तव 2 धावेची पेनल्टी. त्या 2 धावा आपण ऍड करत आहोत स्कोरबोर्डवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 2 धावा फलकावर. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय करण कासार. पहिलं षटक अप्रतिम राहिले. कमालीची गोलंदाजी केली. राजने जरूर विकेट मिळाली नसेल, परंतु एकही चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऑन साइडला अलंत कार्पेट. एकच धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 4 अंकावर. असं वाटलं होतं सिंगलवर समाधान मानावं लागेल, परंतु कॉलिंग राहिली नॉनस्टॉक एन कडून आणि दुसरी धाव सहज कंप्लीट करत असताना आपण पाहतोय. पंचांचा काय इशारा येतो तो पाहावा लागेल. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. जी क्षेत्ररक्षणाची सजावट आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने करावी लागते हे पंच सांगत असताना, म्हणजेच इथून अजून एक धाव आपण ऍड करत आहोत, म्हणजे टोटल 5. करण कासार करणच्या विरोधात यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4. क्षेत्ररक्षक उभे होते सीमा लगत, परंतु अंदाज चुकला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 9 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. पहिलं षटक अप्रतिम होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये बरंच काय घडलंय. करण टू करण
तर मात्र सामना असेल. यावेळेस हेलिकॉप्टर फिरवलाय. लँड कुठे होईल? मैदानाच्या बाहेर निघून गेला हा चेंडू. धमाका ब्लास्ट. मनसे षटकार 6. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. फुल फोर्स केला होता बॅटला आणि चेंडू सरळ निघून गेला होता. लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर 6 धावेकरिता. धावसंख्या 6च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय. 15 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. करण मात्र आता रन मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. करणच्या विरोधामध्ये करण कासार पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक घ्यायचा होता. चेंडू हवेत आहे. फलंदाजाला करणला परतावा लागेल. तंबूच्या आश्रयाला विकेटचं होईल पतन. लागणारा हा पहिला धक्का. तर न्यू बॅटर आपण पाहतो अल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिली विकेट गमावली गेली. करण माघारी परतला गेलाय. परंतु असीम आणि अल्पेशला मात्र इथून भागीदारी निर्माण करावी लागेल. अंकलेश पाटील साखरोली, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सहज स्वागत आहे. करण कासार गोलंदाजी ट्रॅकवर. कॅमेरा एंड कडून 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन अल्पेशच्या समोर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक घ्यायचा होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट झाली. एक धावेवर समाधान मानावं लागेल. नकारलं गेलं अल्पेशनं. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेले 16 या अंकावर. 55 धावांचं पाठलाग करत असताना. तर मात्र समीकरण पाहिलं तर इथून 14 चेंडू 39, म्हणजेच दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14-39 हे लक्ष मोठं जरूर वाढतंय फलकावर, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्ही धाडस कराल तेव्हा मात्र तुमचं स्वप्न पूर्ण होईल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र इथं मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस ऑन साइडला टर्न करत असताना क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये स्वेरलेग क्षेत्रामधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला. असीमला 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 18 वर 1 अशी परिस्थिती. 55 धावांचं पाठलाग करत असताना RCC पारे संघ आपण पाहतोय देवांश 11 रामवाडीच्या विरोधात. पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं. राजचं कुठली धाव खर्च केली नव्हती. या षटकामध्ये पाहिलं तर 16 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. करणनं 2 धावा पॅनलीच्या स्वरूपात राहिल्या होत्या, म्हणजे टोटल 18. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळालाय. कुठली धाव या चेंडूवर आली नाही. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू राहिला निर्धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 18. आता मात्र 12 मध्ये 18 बनवले आहेत आणि 12 मध्ये करावे लागतील 37. एकंदरीत 18.50 अशी सरासरी गाठावी लागेल. म्हणजेच तुम्हाला 19 किंवा 18 असे 2 षटक धावा घ्याव्या लागतील. तेव्हा मात्र हे 37 धावांचं चेस तुम्हाला कंप्लीट करता येईल. त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. जेव्हा तुम्ही मेहनत कराल मैदानाच्या आतमध्ये तेव्हा तुम्ही मात्र यशाच्या उंबरट्यापर्यंत जाऊन पोहोचाल. ही मेहनत ह्या दोन्ही बॅटरला करावी लागेल.
तर आपण शुभ सन्मान शाही सन्मानाकडे बोलत आहोत. उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मी भावेजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आदरणीय सन्माननीय करण जाधव पडगा दयानंद पाटील यांचे मेहुणे आहेत, त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण इथं संपन्न करत आहोत. आपण पाहू शकताय शुभ सन्मान शाही सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आदरणीय सन्माननीय करणजी जाधव पडगा यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक आहे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मानाचे देऊन मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय मणिजी सांबरे बाफाले यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी दयानंदजी पाटील या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र कंप्लीट करायचा आहे. या स्पर्धेची A1 जोडी भावेजी म्हात्रे दयानंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत शुभ सन्मान. आदरणीय सन्माननीय मनीष सांबरेजींचा शुभ सन्मान आपण करत आहोत. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. तर पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यूची मागणी केली गेली. आपण चेक करत आहोत. गिरीश वालन सर. तर आपण हाईट फॅक्टर चेक करत आहोत. बिमरची मागणी केली होती पंचांच्या माध्यमातून. नाईक सर, विक्रम नाईक सर, आपण त्वरित या. गिरीश सर, या चेंडूवर किती धावा आल्यात? 6 धावा. धन्यवाद. टोटल 7 धावा आपण स्कोरबोर्डवर ॲड करत आहोत. धावसंख्या 7च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 25. आता मात्र 12 चेंडू 30. गोलंदाज लवेश यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धावा कंप्लीट करण्याची.
2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेलाय 27-27. तर मात्र 11-28 असं समीकरण जरूर षटकाला सुरुवात झाली होती तेव्हा मोठं होतं. मात्र कुठलंही समीकरण मोठं नसतं, कुठलंही समीकरण छोटं नसतं. तुम्हाला मेहनतीच्या जोरावर हे करावं लागतं. ही मेहनत मात्र दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर मात्र 11-28 असं समीकरण. यावेळेस ऑन साइडला खाली क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू निघून चाललाय फाईन क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येणारा मनसे चौकार 4. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 31-31. ता मात्र 10 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 24. आतापर्यंत चांगले स्ट्रोक लागले गेलेत. धावांचं अंतर कमी करण्याचं काम मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं तर 13 धावा खर्च केल्यात. यावेळेस अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचंच कारण म्हणलं कुठलीही धाव नाहीये. अशा चेंडूची हाताळणी करावी लागेल. बॅटरला मात्र रोखावं लागेल, मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवावं लागेल. गोलंदाज लवेश. यावेळेस अजून एक विमर चेंडू हाताला गेलाय. पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. अतिरिक्त बना राहील. दोन बिमर हाताले गेलेत. आपल्याला पाहायला मिळतं शुभ आगमन होत असताना समाजसेवक पेळंजे बुद्रुक अल्पेशजी पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. अल्पेशजी पाटील पेळंजे बुद्रुक समाजसेवक यांचं शुभ आगमन. दोन बिमर हाताळले गेलेत. इथून मात्र या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही या मॅच मध्ये. तर मात्र गोलंदाजाचा शोध घ्यावा लागेल तिसरं षटक कंप्लीट करण्याकरिता. एकंदरीत या षटकामधले आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. अजून 3 चेंडूसाठी गोलंदाज शोधावा लागेल. नऊ चेंडू 23 असं समीकरण आणि पुढील चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल. संधी असेल अल्पेशला मोठा पटका खेळण्याकरिता, परंतु संधी येत असतात. संधीचं सोनं करावं लागतं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र संधीचं सोनं केले जाईल का? मोठा स्ट्रोक येईल का? की गोलंदाज मात्र इथून निर्धाव चेंडू हाताळेल? गोलंदाजी ट्रॅकवर तर मात्र विनायक मोरेला आणलं गेलंय. अनुभव आहे या गोलंदाजाकडे, परंतु तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकावे लागतील या गोलंदाजाला चांगल्या पद्धतीचे. तेव्हाच मात्र आपल्या संघाला कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवू शकतोय. अनुभव आहे, अनुभव इतर दाखवावं लागेल. विनायक मोरे फ्री हिटचा फायदा यावेळेस उठवता आला नाही. ऑन द कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 धाव तर कंप्लीट झाली. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. यावेळेस कलेक्शन चुकीचं घडलं. त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि असीमला माघारी परतवलं गेलंय. तुम्ही एका चेंडूवर एकदा वाचू शकत नाहीये. त्यानंतर मात्र पुन्हा तेच प्रयत्न राहिला आणि तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर आपण पाहतोय अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर मात्र 8 चेंडू विजयाकरिता धावा
शिल्लक आहेत 22. 8-22 असं समीकरण. न्यू बॅटर अनिकेत. मोठ्या पटक्यांसाठी हा बॅटर जाणला जातोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल, परंतु स्ट्राईक एंडला अल्पेशला आपण पाहणार आहोत. 8 चेंडू 22. समीकरण जरूर फलकावर मोठं वाढतंय, परंतु इथून प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल ह्या बॅटरला. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय, वेगवान चेंडू हाताळला गेलाय. त्याचंच कारण बनलंय डॉट चेंडू. लाईन चांगली पाहायला मिळाली. खोलटप्प्याची लेंथ यावेळेस हाताळले गेले विनायक मोरे. मी अगोदरच म्हटलं या खेळाडूकडे अनुभव आहे, तो अनुभवाचा वापर ह्या 2 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. परंतु अंतिम चेंडू आहे, अंतिम चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीचा हाताळावा लागेल या गोलंदाजाला. परंतु बॅटरला इथून या चेंडूवर मोठ्या पटकासाठी जावं लागेल. अंतिम षटकामध्ये किती धावा राहतील याचं उत्तर या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, विनायक मोरे. समोर असेल बॅटर अल्पेश. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 3 षटकाची ते मात्र समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 33-2. तर मात्र 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 22. मोहन पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. पेळंजे बुद्रुक मोहनजी पाटील आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. या मॅचचा आनंद व्यासपीठावरून घ्यायचा आहे. आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 20-25 मध्ये अंतिम षटकामध्ये समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 22. लक्ष जरूर मोठं आहे, परंतु फलंदाजांसाठी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका. संकटांना संधी मानून त्यावर मात करा. आता मात करावी लागेल. 6 मध्ये 22 करावे लागतील. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे देवांश इलेव्हन रामवाडी टीमची, त्या पद्धती गोलंदाजी करावी लागेल अंतिम षटकामध्ये. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतो ऑन द कार्पेट. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न धोकादायक ठरला आहे. एकच एंडवर 2 गाड्या, मात्र एक फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन झालं. दुसरी धाव महागडी ठरली आहे. अल्पेश माघारी परतलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रितेश. तर मात्र समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 21. मोहनजी पाटील यांचं शुभ आगमन. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. 5-21 गोलंदाज तयार. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्वेअर आहे अशी उद्घोषणा करतायत, म्हणजेच एक अतिरिक्त बनणार राहील. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 35. तर मात्र 5-20 असं समीकरण. पाच 25 गोलंदाज. स्ट्राईक एंडला रितेश, तर गोलंदाजी ट्रॅकवर हितेश. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि त्याचंच कारण डॉट चेंडू पाहायला मिळतोय. वेग आहे या गोलंदाजाकडे, वेगावर सवार होऊन गोलंदाजी करतोय. तर मात्र 4 चेंडू 20.
मोठं लक्ष, मोठे स्ट्रोक, तेव्हा मात्र आपला संघ विजय होऊ शकतोय. हा कारनामा करावा लागेल या बॅटरला. यावेळेस चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. हाईल गगनचुंबी षटकार, मनसे षटकार. मोठं करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. हे रितेशचे ब्लास्ट पाहायला मिळाला. आता मात्र 3 चेंडू 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हितेशच्या विरोधात हल्ला चढवला गेलाय. यावेळेस चेंडू, एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडकडे फेकी झाली आहे. फेकी थोडीशी वाईट आणि त्याच कारण बनलंय 2 धावा. 2 धावेने धाव फलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला गेलाय 43. म्हणजेच रुपेश आता पाहिलं तर 2 चेंडू 12 धावा. म्हणजेच तुम्हाला दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडायला लागतील, तेव्हाच मात्र तुमचा संघ पुढच्या लढतीमध्ये उभा ठाकेल. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल, हे 2 चेंडू सांगून जातील. 2 चेंडू 12 असं समीकरण. दोन चेंडू 12चं समीकरण. गोलंदाज हितेश, बॅटर रितेश. दोन चेंडू 12. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपयश आलं. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र 1 चेंडू 12. तर मात्र अव्याका बाहेरचं समीकरण. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ विजय होईल हे बाकीत करणं चुकीचं. 1 चेंडू 12. एखादा स्वेर चेंडू सामन्याची रंगत वाढू शकतोय. यावेळेस अंतिम चेंडू राहिला आहे. डॉट. विजय साजरा करत असताना देवांश 11 रामवाडी आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिनंदन. हार्ड लक टू RCC पारे. आपण सुद्धा चांगला खेळ केलात. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद. भावदेवी धन्यवाद. साक्रोली संघाच्या संघनायकांना तसेच रामवाडी संघाच्या संघनायकांना विनंती असेल. त्या अगोदर आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर बॅटिंग करत असताना अंतिम क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाज झाला. त्याच्या बॅटमधून 6 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना पहिलं षटक, मिडन षटक या स्पर्धेतला हाताळलं गेलं. तो राज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मी करण जाधव जींना विनंती करतोय की आपण सामनावीराचा किताब राज या खेळाडूला देऊन सन्मानित करायचे. खूप चांगला खेळ राहिला. बॅटिंग करत असताना 6 धावा, एक ब्लास्ट पाहायला मिळाला आणि गोलंदाजी करत असताना या स्पर्धेतली पहिलं मिडन षटक हाताळण्याचा कारनामा त्याच्या नावावर राहिलाय. तो राज ठरलाय मॅन ऑफ द मॅच. दोन संघामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामधील अंतिम लढत होते. साक्रोली आणि रामवाडी
दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या करणजी जाधव सरांना सुद्धा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. आपण करण सर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे प्लीज. करणजी जाधवजींना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण